श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी शुक्रवारी काय करायचे सांगण्यासाठी आलेली आहे. शुक्रवार आहे, शुक्रवार आहे असं आपण म्हणतोच आहे. गणेशजींना तुळवा फुल व्हायचं आहे, लाल गुलाबाचा किंवा लाल जास्वंद नक्कीच व्हा. तू आपल्या ज्या देवी आहे तुळजाभवानी कुलस्वामिनी, त्यांना लाल गुलाब हळद कुंकू वाहा. महालक्ष्मीला आज न विसरता कमळ वाहा किंवा जमलं नाही तर लाल फुल वाहा. कमळ लक्ष्मीला आवडते म्हणून आपण कमळ नक्कीच व्हावं. दिवसभरात कधीही तुम्हाला संध्याकाळी जमलं तरी तुम्ही कमळ वाहण्याचा प्रयत्न करा. शंकराच्या पिंडीवर आज तुम्हाला जल द्यायचा आहे, लाल फुल अर्पण करायचं आहे, बेल अर्पण करायचं आहे. आज आहे प्रदोष. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या प्रदोषच्या काळामध्ये संध्याकाळी सुद्धा तुम्ही शिवशंकराच्या पिंडीवर जल देऊ शकता. आणि ह्या श्राद्धाच्या याच्यामधला तृतीय श्राद्ध आहे. हे श्राद्ध मंगळाच्या ह्या काळामध्ये फार महत्वाचं आहे, कारण हे श्राद्ध जे खूप तापट लोक असतात, रागिष्ट असतात, खूप त्यांना राग येतो, अशा लोकांसाठी जे आपल्या कुटुंबामध्ये होते ते खूप रागिष्टाने होते, त्यांच्यासाठी आज तुम्हाला घास द्यायचा आहे, कावळ्यांना घास द्यायचा आहे, अन्नदान करायचंय, गाईला द्यायचं आहे, कुत्र्यांना द्यायचं आहे. मुंगळे असतात त्यांना तुम्ही साखर आणि पिठाचं अन्न द्यायचं आहे. ह्याच्याने सगळे शांत होतात, राग थंड होतं. कारण म्हणतात ना, पोटामध्ये पोट भरलेलं असलं की डोकं पण शांत राहतं. म्हणून प्रत्येकाला तुम्ही खायला द्या, त्यांचं पोट शांत करा, मन तृप्त करा, म्हणजे त्यांचं डोकं शांत राहील आणि राग कमी होईल. तर जर तुमच्या घरामध्ये असा कोण व्यक्ती होते आणि ते खूप रागिष्ट आणि खूप हे होते, तर त्यांच्या आत्मा शांतीसाठी त्यांच्या श्राद्धामध्ये एक दान म्हणजे तांबा म्हणजे लोटा, तांबा तुम्ही दान करायचा आहे. तो तुम्ही देवळामध्ये ब्राह्मणाला दान करा, देवळात दान करा, किंवा कुठल्याही व्यक्तीला त्यांच्या नावे दान करा. पण दान नक्की करा ज्याने ते तांबा असतो ना, तो त्यांना शांत करण्यामध्ये मदत करतो. आणि रागाचा देव कोण आहे? मंगळ आहे, रागिष्ट. आणि तांबा हा मंगळाला प्रतीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच तांब्याचं दान करा आणि रागिष्ट लोकांना शांत करा. पोट भरून अन्न कुणाला तरी तुम्ही जेवायला द्या, कावळ्याला आणि नक्कीच प्राण्यांना, पक्ष्यांना नक्कीच द्या. असा हा आजचा शुक्रवार तुम्ही करा. सवाशिनी, कुणाच्या सवाशिनीची ओटी भरली तरी चालेल, देवीची ओटी भरली तरी चालेल. स्वतःवर लक्ष द्या, स्वतः चांगलं गोड बोला, गोड बनवा आणि गोड वागा. श्री स्वामी समर्थ.